नमस्कार. आज आपण हायनेक ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. याला कॉलर वाला ब्लाउज म्हणू शकता तुम्ही. स्टँड कॉलर मध्ये पण हे तयार होतं. ब्लाउज अंगामध्ये अगदी छान बसतं. आता थंडीचे दिवस आहे, अशा पद्धतीचं ब्लाउज शिवून बघा तुम्ही. ब्लाउज अंगामध्ये बसतं खूप छान, शिवायलाही सोपं आहे आणि याची कटिंगची पद्धत पण सोपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. आता पॅटर्न बनवण्यासाठी मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. आज आपण हे 34 छातीच्या मापाचे पेपर पॅटर्न तयार करतो. सुरुवातीला आपण इकडे घेणार ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाउजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आपण शोल्डर घेणार आहोत 6.25 इंच. जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डर मुंड्याची माप आपली मोठी होत असतात, लक्षात घ्या. शोल्डर घेतलं 6.25 इंच आणि मुंडा घ्यायचा 6.25 इंच. हे 6.25 इंचाचं मार्किंग आहे. सगळी मापं आपल्याला बोटनेक चार्ट नुसार आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर इथे येणार छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 34 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 8.5 इंच, त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं. कमर घेराचं अंतर घेण्याची गरज नाही. मुंड्यांचे आकार देऊन घ्यायचे. आता इथे दोन्ही भाग आपण सोबत काढतोय, त्यामुळे मागचा भाग मागचा मुंड्याचा आकार, पुढच्या मुंड्याचा आकार दोन्ही आपल्याला द्यायचे आहेत. आता इथे मी मार्किंग करताना 1 इंचाचं मार्किंग केलं, पण ते मार्किंग कशा पद्धतीने अजून सोपं सांगते. इकडनं तुम्ही बाहेरच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग करा, आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग करा. हे अंतर पट्टीने जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण वरतीपर्यंत हात गोल नेण्याची गरज नाही. हे अशा पद्धतीने. आणि ह्या पॉइंट पासून तुम्ही बाहेरच्या बाजूला इकडे 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि तुम्हाला हा कोपऱ्यात आकार द्यायचा आहे. पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाही. आणि ह्या मधल्या रेषेपासून आपल्याला इकडे 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा. हे मुंड्यांना आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे. त्यानंतर आपण गळा खोली घेणार आहोत 4.25 इंच. पुढच्या गळ्याची उंची माझी आहे 4 इंच अधिक 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 5 इंच. 4.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 5 इंच. मागचा गळा बंदच घ्यायचा आहे. वाटलं तर फक्त अर्धा ते 1 इंचाचा आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे. आता गळ्याचं स्टँड कॉलर, याला लगतचीच कॉलर निघते, त्यामुळे आपल्याला वरती पेपर वाढून घ्यायचा आहे. आता हे जे गळा खोलीचं अंतर घेतलेलं आहे, त्या अंतरापेक्षा 1 इंच अंतर आपल्याला वरती वाढून घ्यायचं आहे. 4.25 इंच घेतलेला आहे, 4.25 इंच घ्या. वरती हे अंतर वाढून घेतलेलं आहे. साधारण अर्धा ते 1.5 इंच अंतर लागतं, कारण आपली इकडची बाजू, दोन्ही इकडची बाजू, कॉलरला मधल्या ठिकाणी जो जॉईंट येतो, तो जॉईंट साठी लागणारा एक्स्ट्रा कपडा, त्यासाठी आपण हे माप वाढून घेतलेलं असतं. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर हे जे गळा खोलीचं अंतर घेतलेलं आहे त्याचं मध्य करायचं. कॉलर किती जाड हवी आहे तुम्हाला, त्यानुसार आपल्याला हे माप. कॉलरची साईज अजून तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही हे अंतर कमी करा. कॉलर थोडी ब्रॉड हवी असेल तर हे अंतर वाढवून घ्या. हे तुमच्या आवडीनुसार आहे. कॉलरच्या साईज मध्ये तुम्ही बदल करू शकता. आणि इथे गळ्याला आकार देऊन घेतला. तुम्ही इथे पंचकोनी गळा पण देऊ शकतात. हे असं झालं पॅटर्न. आता खालच्या बाजूचं पॅटर्न आखून घेऊया. फिटिंगच्या बाजूकडनं आपल्याला अंतर करायचं आहे 2.5 इंचाचं आणि घडीच्या बाजू इकडनं काच बटन पट्टीकडनं अंतर आपण घेतलं 3.5 इंचाचं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं. कशा पद्धतीने वाढवायचं तेही सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला येथील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. त्यानंतर इथून आपल्याला घ्यायचा छातीचा 10वा भाग. आता 34 छातीचा आहे, छातीचा 10वा भागाला 3.5 इंच. हा उभा टक्स आपण घेणार आहोत 2 इंचाचा. ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. ह्या टक्सच्या पॉइंट पासून इकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि मुंड्यात 1.5 इंचाचं मार्किंग आपल्याला ह्या टक्स पासून करायचं आहे. म्हणजे आपल्याला टक्स इथे शिवायचे आहे. हा टक्स शिवायचा अर्धा इंचाचा, फिटिंगच्या बाजूचा टक्स शिवायचा 5 इंचाचा आणि मुंड्यातला टक्स पण आपल्याला शिवायचा आहे 5 इंच. आता याचं कटिंग करून घेऊया. मग कपड्यावर ठेवायचं कसं, वाढवायचं कुठे, हे सगळं समजावून सांगते. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला इकडच्या बाजूला अर्धा इंचाचा शोल्डर उतार द्यायचा आहे.
शोल्डर उतार दिल्यामुळे काय होतं, आपलं ब्लाऊज शोल्डर मध्ये अगदी छान बसतं. याचं कटिंग करून घेऊया. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये विचारत चला. आता इथे मागच्या मुंड्याचा आकार प्रथम कापून घ्यायचा, कारण आपण दोन्ही भाग सोबत काढतोय ना, त्यामुळे मागचा मुंड्याचा आकार कापून घेतला. हे इथे आपला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग तयार झालेला आहे. मग आपण हे पुढच्या भागात जे वरती अंतर वाढवलेलं आहे कॉलर साठीच, हे मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं आहे. मागच्या भागात आपल्याला त्याची काही गरज नाहीये. मग इथे आपण जे गळाखोलीचं अंतर घेतलेलं होतं ते गळाखोलीचं अंतर घ्यायचं आहे 4.5 आणि गळ्याची उंची फक्त अर्धा ते 1 इंच घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही, कारण आपल्याला इथे कॉलर जोडायचे आहे. नाही जरी आपण हे गळ्याचं अंतर टाकलं तरी देखील चालतं. आणि खालचा टक्स घेताना आपण आडवा 4 इंचाचा घ्यायचा आणि उभा टक्स आपण 5 इंचाचा घेणार आहोत. ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे. पॅटर्न मध्ये किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे, त्यामुळे तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधून तुम्ही तुमच्या मापाचं ब्लाऊज कट करून तुम्ही शिवू शकता. कॅल्क्युलेशन कुठेच नाहीये. शोल्डर, मुंडा, गळाखोली सगळी मापं मी सांगितले अशीच टाका. हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते पण बघूया. मुंड्याचा आकार पहिले कापून घ्यायचा. कधी कधी काय होतं, हा जर आकार कापायचा राहिला तर आपला ब्लाऊज बिघडू शकतो. हे ब्लाऊज खूप सुंदर बसतं. अंगामध्ये ही जी कॉलर आहे आणि गळ्याला शक्यतो कॅनव्हास टाका, म्हणजे तुमची कॉलर लूज पडणार नाही, सैल पडल्यासारखी होणार नाही. त्यामुळे गळ्याला कॅनव्हास टाका. आणि इथे योगपट्टीचं कटिंग करून घेऊ. हे पॅटर्न मात्र कपड्यावर वाढवावं लागतं. पुढचा भाग फक्त, मागचा भाग आहे तसाच ठेवायचा, फक्त पुढच्या भागाचं पॅटर्न आपल्याला कपड्यावर वाढवायचं. शिलाईसाठी आपल्याला जेवढा कपडा लागतो तेवढाच वाढवायचा. ज्यावेळेस आपण हे योगपट्टीचं आणि हे वरच्या भागाचं कटिंग करू, शिवण केल्यानंतर हा भाग असा जोडला जाईल. समजा आपण वाढवला नाही, मग आपण ज्यावेळेस ब्लाऊजचं फिटिंग करू त्यावेळेस इथे फिटिंग मध्ये असा अर्धा ते 1 इंचाचा फरक पडेल. तो पडू नये म्हणून शिवण्यासाठी आपल्याला जेवढा कपडा लागतोय तो इथे अर्धा ते पाव इंच तेवढा वाढवायचा आहे. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकतात. सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचे सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.